आणि नमस्कार शेतकरी मित्र. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जीवो जीवस्य जीवनम. तर मित्र, या ठिकाणी मावा हा जो किडीचा प्रकार आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती या झुडपावरती अटॅक झालेला आहे हे आपल्या या ठिकाणी बघता येईल. तर जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ असा की प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावरती उदरनिर्वाह करतो. तर या ज्या मुंग्या आहेत लाल कलरच्या, त्या या ठिकाणी जो मावा आहे तो मावा थोडासा गोड चवीचा आणि स्मेल असल्यामुळे या ठिकाणी मुंग्या ज्या आहेत त्या खात आहेत. आणि हा जो मावा आहे तो कोवळ्या पिकांसाठी अतिशय घातक आहे. आणि ज्यावेळी ढगाळ वातावरण असते त्यावेळी याचा प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आणि पुढे जाऊन ज्यावेळी आपण बघतो की पावसाळा संपल्यानंतर आपण रात्रीच्या वेळी बाहेर पडतो त्यावेळी आपल्या ज्या डोळ्यात जाणारी जी पाखरं असतात ती या माव्यापासूनच तयार होत असतात. आणि एक अगदी म्हणजे पिकावरती मोठ्या प्रमाणावरती रस शोषण्याचं काम ही कीड करत असते. आणि या ठिकाणी मुंग्या ज्या आहेत त्या मुंग्या या मावा किडीला खाण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. सुरुवातीलाच आपण एक संस्कृत वाक्य जे वापरलं, जीवो जीवस्य जीवनम. तर मित्र हो, या मुंग्या या अंडी आणि पिलांना खात आहेत. परंतु काय होतं आहे की संपूर्णपणे ही कीड संपवण्याचे जे काम आहे ते मुंग्यांद्वारे होत नाही. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला विविध प्रकारच्या फवारण्या घ्याव्या लागतात. आणि ही जी कीड आहे मावा ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे वेळेतच फवारणी घेणे हे योग्य आहे. धन्यवाद.